तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला पुढे अर्जुनचे निधन दाखवण्यात येणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत आणि त्यामुळेच ही मालिका TRP मध्ये नेहमीच पहिल्या स्थानावरती असते। त्याचप्रमाणे ठरलं तर मग ही मालिका रोजा या कन्नड मालिकेचा रिमेक आहे। त्या मालिकेमध्ये जे काही घडतं तेच आपल्याला ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुद्धा दाखवण्यात येतं। तर रोजा या कन्नड मालिकेच्या शेवटी आपल्याला अर्जुन हा केस जिंकताना दिसणार आहे। त्याचप्रमाणे प्रिया व साक्षी या दोघींना शिक्षा होताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे। पण पूर्ण आजी मात्र सायलीला विनंती करून प्रियाला जेलच्या बाहेर काढायला सांगणार आहे आणि मग त्यानंतर प्रिया जेलमधून बाहेर आल्यानंतर तिचे कट कारस्थान पुन्हा सुरू करणार आहे आणि मग मालिकेमध्ये आपल्याला प्रियाचे खरे आईवडील सुद्धा प्रियाला मिळणार आहेत आणि मग त्यानंतर ठरलं तर मग ही मालिका 24 वर्षांचा लीप घेताना सुद्धा आपल्याला दिसणार आहे आणि मग रोजा या मालिकेमध्ये आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटलेलं आहे की अर्जुन आणि साहिलला एक मुलगी झालेली असते आणि मग त्यानंतर मालिकेमध्ये अर्जुनचं निधन झालेलं आहे असं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि मग अर्जुनच्या निधनानंतर सायली तिच्या मुलीला घेऊन अर्जुनने बांधलेल्या अनाथ आश्रमामध्ये राहायला जाणार आहे आणि मग त्यानंतरची जी स्टोरी आहे ती आपल्याला अर्जुनच्या मुलीवरती दाखवण्यात येणार आहे। तर हे सगळं आपल्याला रोजा या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळालेलं आहे। ठरलं तर मग ही मालिका रोजा या मालिकेचा रिमेक आहे, त्यामुळेच आपल्याला लवकरच ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुद्धा हा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो। तर एकंदरीत पाहता ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला पुढे अर्जुनचे निधन दाखवण्यात येणार आहे आणि मालिकेमधली त्यानंतरची जी स्टोरी आहे ती अर्जुनच्या मुलीवरती दाखवण्यात येणार आहे। तर या मालिकेमध्ये येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।